11व्या 12व्या शतकामध्ये 11वी 12वी शताब्दीने इथे पराक्रम बाहू नावाचे राजे, आपण मगाशी जे किल्ले बघितले त्यांचे महाल, त्या राजाने या ठिकाणी या खडकामध्ये खरं तर हे झाकलेलं होतं. हे ओपन बुद्ध विहार आहे. भगवान बुद्धाच्या जीवनातल्या 3 अवस्था इथे दाखवल्या. पहिली अवस्था जी आहे त्यांची मेडिटेशन म्हणजे ध्यान धारणा केलेली, आणि दुसरे ते आतमध्ये बसलेले आहेत भंतेजी, भिक्षू झाले, ज्ञान मिळालं, आणि या ठिकाणी परिनिर्वाण मुद्रा आहे. महापरिनिर्वाण मुद्रा म्हणजे त्यांचं निर्वाण परिनिर्वाण झालं तर काही लोक म्हणतात तर उभा असलेला बुद्धाचा स्टॅच्यू आहे, बुद्ध नाही आहे. बुद्धाचा आवडता शिष्य, त्यांच्या जवळचा शिष्य हा अत्यंत दुःखी झाला ज्या वेळेला तथागतांचं महापरिनिर्वाण झालं. त्यावेळेला त्यांचा आवडता शिष्य भंते आनंद, त्या भंते आनंदांची अशी मूर्ती तुम्हाला जगात कुठेही सापडणार नाही. ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. बंद अशा बंदिस्त अवस्थेमध्ये बुद्ध विहार पाहायला मिळतात. हे ओपन मोकळं असं खडकांच्या याच्यामध्ये बनवलेलं महाविहार आहे. तर पराक्रम बाहू राजाने हे त्यांच्या काळामध्ये सगळं बनवलंय, आणि त्याचा उपयोग आज युनेस्को म्हणजे युनायटेड नेशननी हे जे काही जुने अवशेष ज्या ज्या देशामध्ये आहेत त्यांना त्याचं मेंटेनन्स करण्यासाठी जे काही फंड्स आहेत ते युनेस्को कडून येत आहेत. आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ श्रीलंका, श्रीलंकन गव्हर्नमेंट कडून याचा इथे वापर केला जातो, आणि इथे सर्व लोक येऊन दर्शन वगैरे घेऊन जातात. हे जुन्या भिंती जे दिसत आहेत तुम्हाला या ठिकाणी त्यांनी याला भिंती वगैरे बांधून हे वरच्या बाजूला झाकण केलं होतं, परंतु ज्या वेळेला लढाया मारामाऱ्या झाल्या त्यावेळेला ते जाळून टाकण्यात आलेलं आहे. तेव्हा मला वाटते इतकं बस झालं ना. जे राहणार आहेत त्यांची ती निवासस्थानं होती. इथे विशिष्ट प्रकारचं ज्ञान त्यांना दिलं जात होतं. जसं सांगितलं, अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स, पॉलिटिकल सायन्स, इंजिनिअरिंग, आर्किटेक्चरल, लॉ, धर्म, रिलिजन, अशा अनेक विषयांचं नॉलेज इथे शिकवलं जायचं. त्यांनी मगाशी सांगितलं की मेडिटेशन हॉल आहे तिकडे, ह्या मूर्त्या आहेत, आणि समोर इकडे वर बोधी ट्री आहे म्हणजे बोधिवृक्ष आहे. म्हणजे हा एकूण बुद्धिस्ट कॉम्प्लेक्स आहे. इथे शिक्षणही दिलं जात होतं, ध्यानधारणा केली जात होती, राजा राज्यही करत होता. ते एकंदरीत हा बुद्धिस्ट कॉम्प्लेक्स आहे. याचा आपण सर्वांनी दर्शन घेण्याचा लाभ घेतलेला आहे. आता आपण यांच्या लोकांना